अंजनगाव सुरजी तालुक्यातील कापूसतळणी येथे रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या नवीन पोलीस चौकीचे थाटात उद्घाटन करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड व ठाणेदार प्रशांत देशमुख यांच्या हस्ते रिबीन कापून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस चौकीचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले। कापूसतळणी हे रहिमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोठे गाव असून रत्नापूर, बोरगाव, अंबाडा, नारायणपूर, पिंपळगव्हाण, जवळा, सोनगाव, सैदापूर यासह अनेक गावांचा परिसर या चौकीच्या कार्यक्षेत्रात येतो। त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन पोलीस चौकी महत्त्वाची ठरणार आहे। चौकीमुळे नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होऊन तक्रारी व समस्या तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे। उद्घाटनाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड यांनी मार्गदर्शन करताना नवीन पोलीस चौकी ही जनतेच्या सेवेसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगितले। तसेच ऑपरेशन कवच या उपक्रमाची माहिती देत नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले। मागच्याच महिन्यात चार्ज घेतला अंजनगाव डिव्हिजनचा मी चाललो। ठीक आहे, सुरुवातला मी रूम पण नव्हती आणि रूम पण प्रॉब्लेम झाला, मिळाली पण त्याची व्यवस्था नव्हती। आपल्या गाव मोठं आहे, मला हे प्रकर्षात जाणवलं इथं आपले जे पोलिसांच्या दृष्टिकोनातून चौकी असणं आवश्यक आहे। ठाणेदार प्रशांत देशमुख यांनीही नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले। विशेषतः दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले। या उद्घाटन सोहळ्यात सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन डोकेकर यांच्यासह विविध गावांचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज बांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे कापूसतळणीसह परिसरातील गावांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे। आज आपल्या पोलीस चौकीचे नूतनीकरण आपण माननीय एसडीपीओ सरांच्या हस्ते केलेले आहे। आजपासून इथे कापूसतळणीची चौकी सुरू होणार आहे। राहिलेल्या उर्वरित सुखसुविधा आपण इथे लवकरच पूर्ण करणार आहोत आणि सर्व नागरिकांच्या सोयीसाठी ही चौकी सुरू करण्याची सरांनी आग्रहाची भूमिका घेतलेली आहे। यामध्ये चौकी बरेच दिवसापासून पडली होती, तिचं ते काम दुरुस्ती करणे असल्यामुळे तर सरांची आग्रही भूमिकेमुळे ही चौकी सुरू झालेली आहे। त्याबद्दल सरांचे धन्यवाद व्यक्त करतो। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।